नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजच्या भाग 42 मध्ये आपण परत एकदा भेटतोय आणि खूप महत्त्वाची ही सिरीज आहे. रोज रात्री 9:30 वाजता तुम्हाला ही सिरीजचा जो लेक्चर आहे तो तुम्हाला भेटत राहणार आहे. मुंबई पोलीससाठी खास करून हे तुमचं लेक्चर आहे आणि तुम्हाला हे लेक्चर रोज बघायचं आहे आणि याच्यातून तुम्हाला प्रश्न नक्कीच येणाऱ्या पेपरमध्ये दिसतील, जो तुमच्या पुढच्या महिन्यामध्ये पेपर होणार आहे. ओके, चला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही. ओके, चला महत्त्वाचे प्रश्न बघूयात आपण. तत्पूर्वी जे काही महत्त्वाची माहिती, डेली करंट अफेअरची आपली 49 रुपयाची बॅच राहते आणि अनबोस्टचं ॲप आहे आपलं. हे जर ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं नसेल तर जरूर एकदा करून ठेवा. गुगल प्ले स्टोर तुम्हाला भेटून जाईल. जी के आणि जी एस म्हणजेच करंट अफेअर्स देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने कव्हर होणार आहे. रोज तुमचं 30 ते 35 मिनिटाचं ह्याच्यामध्ये लेक्चर राहतं आणि खूप सारी माहिती ह्याच्यामध्ये आहे. एकदा ट्राय करू शकता बॅच घेऊन. आणि जो आपलं महत्त्वाचं जो काय पुस्तक आहे, स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक, हे जर कोणी तुम्ही घेतलं नसेल तर नक्कीच जरूर घ्या. या पुस्तकाचा फायदा बऱ्याच जणांनी घेतलेले आहेत आणि तुम्ही देखील नक्की त्याचा फायदा घेऊ शकता. ह्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा तुम्हाला 500 रुपये हे पुस्तक घरपोच भेटून जाईल किंवा जो काही शिवगंगा बुक डेपो आहे सोलापूरमध्ये, त्या बुक डेपोचा जरी तुमचा नंबर असेल तरी तुम्ही त्यांच्याकडं ऑनलाईन पुस्तक मागून घेऊ शकता. जरी डेमो बघा वाटल्यास, पुस्तक आवडलं तर पुस्तक नक्कीच घेऊ शकता. बाकी आपलं जे काही ऑफलाईनची बॅच आहे किंवा ऑनलाईनची बॅच आहे, हे दोन्ही पण बॅच 2025च्या तयारीसाठी चालू होणार आहेत. 1 जानेवारीपासून ही बॅच राहील. लक्षात ठेवा, 12,000 रुपये फी ऑफलाईनची राहील, ऑफलाईन बॅचची. आणि जो काही ऑनलाईन आहे त्याची फी राहील 799 रुपये. बॅच सुरू होणार आहे 1 जानेवारीपासून. तुम्ही जर तयारी करण्याचं इच्छुक असाल 2025च्या नेक्स्ट भरतीसाठी, तर तुम्हाला ही बेसिक टू ॲडव्हान्स बॅच नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. चला एकदा बघत आपण आता सुरू करत. पहिला पण तुमच्या समोर आहे, एकदा लाईक करा व्हिडिओला. सैनिकी प्रशिक्षण देणारी एक संस्था आहे, एक कॉलेज आहे, त्याला आपण कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियर म्हणतो त्याला. ठीक आहे, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे? म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही संस्था आहे तर ओकेच आहे. तर ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? ज्याला म्हणतो आपण कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग. जे सैनिक असतात ना, सैनिक, त्यांच्यासाठी प्रशिक्षण देणारी ही खूप मोठी संस्था आहे. पेपरला देखील खूप विचारलेलं आहे आणि ही संस्था पुण्यामध्ये पर्याय क्रमांक 2. पुणे या ठिकाणी संस्था आहे, IMP लक्षात ठेवा. आणि पुण्यामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर अशी संस्था येतातच. पुण्यामध्ये त्याचं मुख्यालय येतो. ठीक आहे, पुणे ॲक्च्युली मोठा जी नदी आहे ना, या मोठ्या नदीच्या काठी येतं. पुण्यामध्ये जवळपास 14 तालुक्यांची संख्या आहे. पुण्यामध्ये सर्वात उत्तरेचा जो काही तालुका आहे तो जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुका हा एकमेव तालुका आहे ज्या ठिकाणी 2 काय आहेत आपले अष्टविनायक ठिकाणी येतात. ठीक आहे ना, 2 अष्टविनायकाच्या ठिकाणी असणारा एकमेव तालुका कुठला असेल तर तो आहे जुन्नरवाला. ठीक आहे, लक्षात ठेवा. जुन्नर तालुक्यामध्येच शिवनेरी जो काही किल्ला आहे, हा शिवनेरी किल्ला देखील आहे, ज्या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म देखील झालेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ओके एक तालुका आहे वेल्हे नावाचा तालुका. ठीक आहे, या वेल्हे तालुक्याचं नाव आता करण्यात आलं, चेंज करण्यात आलंय, तर तो आहे प्रतापगड. प्रतापगड नाही, ठीक आहे, राजगड. प्रतापगड सातारामध्ये येतो, हे आहे राजगड. राजगड असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे, चेंज करण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये भीमाशंकर नावाचं अभयारण्य आहे. ठीक आहे, भीमाशंकर नावाचं एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण पण आहे भीमाशंकर, आणि एक अभयारण्य पण आहे. ज्या अभयारण्यामध्ये महाराष्ट्राचं राज्य जो काही प्राणी आहे शेकरू, हे देखील आढळतं, लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये राजा केळकर वस्तू संग्रहालय, हा पॉईंट विचारला पेपरला. राजा केळकर वस्तू संग्रहालय हे कोणत्या ठिकाणी असेल तर ते पुण्यामध्येच येतो. त्यानंतर महात्मा फुले जो काय संग्रहालय म्युझियम आहे, हे पण पुण्यामध्येच येतो. बाकी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज पण आहे, ज्याला आपण FC म्हणतो आपण, फर्ग्युसन महाविद्यालय. त्याची स्थापना 1885 मध्ये करण्यात आलेली होती, फर्ग्युसन कॉलेजची. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, पुणे IMP आहे. बाकी जेवढे सांगा तेवढं पुण्याचं वैशिष्ट्य कमीच आहे. जो हिंगोली आहे, हिंगोली या जिल्ह्यामध्ये जवळपास 5 तालुके येतात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास 12 तालुके येतात आणि कोल्हापूरमध्ये देखील 12 तालुके येतात. सैनिकी प्रशिक्षण देणारे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअर लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि जो काही सातारा जिल्हा आहे, या सातारा जिल्ह्यातून भरपूर असे सैनिक किंवा जे काही पोलीस वगैरे आहेत ना, आर्मीमध्ये वगैरे आहेत ना, ते लोक भरपूर आहेत सातारा जिल्ह्यामध्ये. ओके, लक्षात ठेवा, सैनिकी प्रशिक्षण देणारे संस्था. आणि ओके, चलो यशिदा कुठं आहे? यशिदा, ठीक आहे, यशिदा ही जी काही संस्था आहे, यशिदा पण पुण्यामध्येच येतो. आणि या यशिदाचे जे काही अध्यक्ष प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे शेखर गायकवाड. शेखर गायकवाड, जे की पुण्यामध्ये होणार आहे आता 20 ते 22 डिसेंबर दरम्यान पहिलं राज्यस्तरीय जे काही अधिकारी मराठी साहित्य संमेलन जे होणार आहे, शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष आहेत या यशिदाचे प्रमुख शेखर गायकवाड. पुण्यामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा, बालगंधर्व या ठिकाणी.
चला पुढचा प्रश्न, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? हे स्टॅटिक जीके मध्ये येतं. आपलं जे काही पुस्तक आहे राजगुरू नावाचं पुस्तक, त्यामध्ये तुम्ही हे अगदी डिटेलमध्ये बघून घ्या एकदा. लाल बहादूर शास्त्री, ओके, मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणतो आपण लालबहादूर शास्त्री यांचं ताशकंद जो ठिकाण आहे उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद या ठिकाणी 1966 मध्ये निधन झालेलं आहे. असे हे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री दुसरे पंतप्रधान होते भारताचे, लक्षात ठेवा. भारताचे दुसरे पंतप्रधान होते आणि लालबहादूर शास्त्री हे निधन झालेले आहे त्यांचं, लक्षात ठेवा, 1966 मध्ये ताशकंद कराराच्या नंतर. आणि त्यांचं जे काही समाधी स्थळ आहे त्याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण विजय घाट. लाल बहादूर शास्त्रींचा विजय असो असं लक्षात ठेवा. ओके, विजय घाट आहे, लक्षात ठेवा. आणि ह्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देखील भेटलेला आहे. मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले 1966 मध्येच. ठीक आहे. आणि मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होतं IMP लाल बहादूर शास्त्री, ज्यांनी एक नारा दिला, एक घोषणा दिली. कुठलं? जय जवान जय किसान वालं. प्रश्न विचारतात जय जवान आणि जय किसान हे जे काही घोषवाक्य आहे हे कुणी दिलं असेल तर ते आहे लाल बहादूर शास्त्री यांनीच. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान जय विज्ञान म्हटलं अटल बिहारी वाजपेयी, आणि जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान असं म्हटलं नरेंद्र मोदी यांनी. ओके, हे पॉईंट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. शक्तीस्थळ हे कोणाच्या समाधीस्थळाचं नाव आहे? शक्तीस्थळ हे आहे इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ. ओके, इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव शक्तीस्थळ. चैत्यभूमी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे चैत्यभूमी, जे की दादर मुंबईला येतं. एकता स्थळ हे आहे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, यांच्या समाधीस्थळाचं नाव काय असेल? एकता स्थळ आहे. बरेचसे जे काही स्थळ येतं समाधीस्थळ येतं आपल्या स्टॅटिस्टिकमध्ये दिलेले ते बघून घ्या. तरी 1 2 3 मी तुम्हाला विचारतोच. चला सांगा, नारायण घाट हे कोणाच्या समाधीस्थळाचं नाव आहे? नारायण घाट कोणत्या व्यक्तीचं समाधीस्थळ आहे? नारायण घाट. त्यानंतर आहे तुमचं कर्म उदयभूमी. सांगा चला, उदयभूमी हे कोणत्या महान व्यक्तींच्या समाधीस्थळाचं नाव आहे? त्यानंतर आहे कर्मभूमी. कर्मभूमी हे कोणत्या व्यक्तींच्या समाधीस्थळाचं नाव आहे? त्यानंतर आहे, ओके, लक्षात ठेवा महत्वाचं आहे, एकता स्थळ. अच्छा, एकता स्थळ जे आहे ना, एकता स्थळ ज्ञानी झैलसिंग यांचं पण आहे बरं का. एकता स्थळ हे ज्ञानी झैलसिंग यांचं देखील आहे. ज्ञानी झैलसिंग, ज्ञानी झैलसिंग भारताचे पहिले शीख राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव पण एकता स्थळच आहे. असो, इकडे बघा आता, कर्मभूमी, उदयभूमी, त्यानंतर आहे नारायण घाट, त्यानंतर जननायक स्थळ. जननायक स्थळ किंवा स्थळ हे कोणत्या व्यक्तींचं समाधीस्थळाचं नाव आहे? त्यानंतर आहे महाप्रयाण घाट. महाप्रयाण घाट हे कोणत्या व्यक्तींचं समाधीस्थळाचं नाव आहे? महाप्रयाण घाट. त्यानंतर आहे नारायण घाट झालं. त्यानंतर आहे शांतीवन. बस एवढं बघत आपण, शांतीवन. आणि एक राहिलं राजघाट. राजघाट. अजून एक विचारतो, तो म्हणजे वीरभूमी. वीरभूमी. चला, आन्सर बऱ्याच जणांचा आन्सर एकदम करेक्ट आलेलं येतं, तरी पण आपण एकदा चेक करूयात. नारायण घाट हे कोणत्या व्यक्तींचं समाधीस्थळाचं नाव आहे? तर ते गुलझारीलाल नंदा. गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते. गुलझारीलाल नंदा लक्षात ठेवा. कार्यवाहक पंतप्रधान म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. उदयभूमी. उदयभूमी हे कोणाच्या समाधीस्थळाचं नाव असेल? उदयभूमी आहे आपलं भारताचे माजी राष्ट्रपती, भारताचे पहिले दलित राष्ट्रपती म्हणतो आपण त्याला, KR नारायणन. KR नारायणन. KR नारायण लक्षात ठेवा. उदयभूमी. त्यानंतर कर्मभूमी हे भारताचे माजी राज्यपाल, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि भारताचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा. शंकर दयाळ शर्मा. जननायक स्थल म्हणतो आपण कोणाला? जननायक स्थल हे म्हणतो आपण हे आहे श्री चंद्रशेखर यांचं. श्री चंद्रशेखर. आणि जननायक म्हणतो आपण कर्पूरी ठाकूर यांना बरं का. कर्पूरी ठाकूर यांना म्हणतो आपण जननायक. चंद्रशेखर लक्षात ठेवा, श्री चंद्रशेखर. महाप्रयाण घाट हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. महानायक महाप्रयाण घाट. शांतीवन आहे पंडित नेहरू यांचं, पंडित जवाहरलाल नेहरू. राजघाट आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी राजघाट आहे. वीरभूमी आहे वीरभूमी आहे राजीव गांधी यांचं. राजीव गांधी वीरभूमी. सगळे पॉईंट अक्षर महत्वाचं आहे. चलो नेक्स्ट,
पुढचा प्रश्न आहे, हवेतील दमटपणा कोणत्या उपकरणाने मोजला जातो? हवेतील दमटपणा आहे तो हायग्रोमीटरनं मोजतो आपण. हायग्रोमीटर राईट आन्सर लक्षात ठेवा. हायग्रोमीटर आहे IMP. थर्मोमीटर काय मोजतो आपण? तापमान मोजतो आपण थर्मोमीटरनं. सिस्मोग्राफ काय सांगतं? हे सांगतं भूकंप मापक आहे. भूकंप मापक आहे सिस्मोग्राफ, लक्षात ठेवा. सिस्मोग्राफ IMP आहे. त्यानंतर ठीक आहे, एवढे पॉईंट लक्षात ठेवा. बाकी फॅथोमीटरने काय मोजतो आपण? समुद्राची खोली मोजतो आपण. ओके, फॅथोमीटरने काय मोजतो आपण? समुद्राची खोली मोजतो, लक्षात ठेवा. फॅथोमीटर. ओके, फॅथोमीटर. 1 2 3 1 2 नवीन विचारतो मी. चला इथं विचारतो, आन्सर सांगा पटापटा. ॲमीटर द्वारे काय मोजतो आपण? ॲमीटर. ॲमीटर द्वारे काय मोजतो आपण? IMP आहे ॲमीटर. त्यानंतर आहे ओडोमीटर. ओडोमीटर द्वारे आपण काय मोजू शकतो थोडक्यात? ओडोमीटर आहे. त्यानंतर आहे ठीक आहे, त्यानंतर आहे तुमचं स्फिग्मो मॅनोमीटर. स्फिग्मो मॅनोमीटर. स्फिग्मो मॅनोमीटर याद्वारे आपण काय मोजू शकतो? स्फिग्मो मॅनोमीटर आहे. लॅक्टोमीटर आहे. लॅक्टोमीटर. ठीक आहे, लॅक्टोमीटर आहे. स्फिग्मो मॅनोमीटर, ओडोमीटर, लॅमीटर. त्यानंतर आहे ठीक आहे, त्यानंतर विचारू अजून एक दोन. सिस्मोग्राफ झालं, हायग्रोमीटर झालं. त्यानंतर बॅरोमीटर सांगा चला. बॅरोमीटर. बॅरोमीटर हे बॅरोमीटर आहे. त्यानंतर आहे ओके, मायक्रोमीटर. चला, मायक्रोमीटर तर सोपाच आहे. मायक्रो म्हणजे सूक्ष्म जीव, सूक्ष्म अंतर मोजणे थोडक्यात. सूक्ष्म अंतर मोजणे मायक्रोमीटर. मीटर आहे ना. ओके, हा. मायक्रोस्कोप नाही. मायक्रोस्कोप काय आपण काय करतो? सूक्ष्म जीव वगैरे पाहत असतो आपण. रेनगेज काय झाला? रेनगेज काय मोजतो आपण? रेनगेज आहे. हे झालं हायग्रोमीटर. मग आणखी काय? हायड्रोमीटर. हायड्रोमीटर कन्फ्युज व्हायचं नाही, दोन्ही एकदम तुम्हाला मी दिलेलं आहे. ओके, दोन्ही एकदम दिले आहे, लक्षात ठेवा. स्टेथोस्कोप आहे. स्टेथोस्कोप याद्वारे आपण काय मोजतो? ओके, आन्सर चेक करा आता. ॲमीटर मोजतो आपण विद्युत प्रवाह. ठीक आहे, विद्युत प्रवाह मोजतो ॲमीटरने. ओडोमीटर आहे वाहनांचा वेग मोजणे. वाहनांचा वेग जो असतो ना आपण त्याला आपण स्पीडोमीटर म्हणतो बघा. दाखवतो ना म्हणजे कितीच्या स्पीडने आपण गाडी पळवा लागलो ते. स्फिग्मो मॅनोमीटर हे आहे रक्तदाब, ब्लड प्रेशर मोजणे. स्फिग्मो मॅनोमीटर आहे रक्तदाब मोजणे. लॅक्टोमीटर आहे दुधाची सापेक्ष घनता मोजणे. दुधाची सापेक्ष घनता लॅक्टोमीटर आहे. बॅरोमीटर आहे, हे बॅरोग्राफ नाही. ओके, बॅरोमीटर आहे हवेचा दाब मोजणे. हवेचा दाब मोजणे बॅरोमीटर. ओके, आणि बॅरोग्राफ म्हणजे हवेचा अखंडपणे दाब मोजणे. त्यानंतर आहे रेनगेज. रेनगेज आहे, रेनगेज नावाच कळतं पर्जन्यमान आहे. पर्जन्यमापन किंवा पर्जन्यमापन करायचे, पर्जन्यमापन करा. ओके, पर्जन्यमापन आहे. हायड्रोमीटर आहे, हायड्रोमीटर IMP. हायड्रोमीटर सांगतं द्रवाची घनता आणि हायग्रोमीटर सांगतं हवेतील दमटपणा. ओके, हायड्रोमीटर द्रवाची घनता आहे आणि स्टेथोस्कोप आहे हृदयाची स्पंदने किंवा हृदयाची ठोके. हृदयाची स्पंदने मोजणे. चला पुढचा प्रश्न. धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस हा साजरा केला जातो? हा असतो ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काही बौद्ध धर्मात दीक्षा घेतली तो दिवस आहे तो. ठीक आहे, बौद्ध धर्माची जी काही दीक्षा घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो दिवस आहे 1956 वालं. ठीक आहे, 14 ऑक्टोबर 1956. आणि नंतर मग जो काही महापरिनिर्वाण म्हणून आपण साजरा करतो तो दिवस कुठला असेल? आता नुकतंच याच महिन्यामध्ये आपण साजरा केलं तो आहे महापरिनिर्वाण दिन. हा असतो 6 डिसेंबरला. 6 डिसेंबरला लक्षात ठेवा. IMP आहे धम्मचक्र प्रवर्तन दिवस. आणि जे काही घोषणा केली, ठीक आहे ना, घोषणा केली नाशिकमध्ये, या ठिकाणी नाशिकमधील येवला या ठिकाणी त्यांनी धर्मांतर परिषद म्हणून आपण त्याला ओळखतो. या ठिकाणी त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही जी घोषणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक या ठिकाणी केली होती, लक्षात ठेवा. ओके, मूक नायक नावाचे वर्तमानपत्र आहे. हे वर्तमानपत्र मूक नायक नावाचं 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं आहे. 1920 मध्ये मूक नायक आहे. त्यानंतर प्रबुद्ध भारत जनता वगैरे जे आहेत ना ते त्यांनी सुरू केलं
होतं. त्यानंतर 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका संस्थेची स्थापना केली. तर ती संस्था कुठली असेल? ओके, चला तुम्ही सांगा आता. 1924 मध्ये एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं घोषवाक्य बोधवाक्य असं होतं की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. हे जे काही घोषवाक्य या संस्थेचं ते संस्था कोणती असेल आणि ह्या संस्थेचे अध्यक्ष कोण असतील? या संस्थेचे अध्यक्ष होते सर चिमणलाल सेटलवाड. चिमणलाल हरिलाल सेटलवाड, ठीक आहे ना. हे व्यक्ती होते, त्याचे अध्यक्ष आणि कार्यवाहक होते मेन सर्वेसर्वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही संस्था कुठली असेल? ही आहे बहिष्कृत हितकारिणी सभा. करेक्ट. संस्था कुठली असेल? तर ते आहे बहिष्कृत हितकारिणी सभा. बहिष्कृत हितकारिणी सभा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न. आणि 15 ऑक्टोबरला असतं काय? 15 ऑक्टोबरला असतो विद्यार्थी दिवस. विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो आपण 15 ऑक्टोबरला. IMP लक्षात ठेवा. 8 ऑक्टोबरला काय असतं मग आता? ठीक आहे, 8 ऑक्टोबरला काय असतं? 8 ऑक्टोबरला असतो वायुसेना दिवस किंवा वायुदल दिवस. इंडियन एअरफोर्स डे म्हणतो आपण. वायुसेना दिवस असतो 8 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबरला असतो ज्येष्ठ नागरिक दिवस. 5 ऑक्टोबरला काय असतो मग आता? ठीक आहे, 5 ऑक्टोबरला काय असतो? IMP आहे. तर तो आहे जागतिक शिक्षक दिवस. जागतिक शिक्षक दिन. 9 ऑक्टोबरला काय असतो? चला एक क्वेश्चन विचारतो. 9 ऑक्टोबरला काय असतं? हा आहे टपाल दिवस. टपाल दिन. एकटा दिवस असतो 31 ऑक्टोबरला. 21 ऑक्टोबरला काय असतं? पोलीस स्मृती दिवस. 21 ऑक्टोबरला काय असतं? तर ते आहे पोलीस स्मृती दिवस. जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. ऑक्टोबर महिना अगदी व्यवस्थितपणे सांगितलेला आहे, आपण बघून घ्या ॲपवरती. चला त्यानंतर पुढचा प्रश्न. दुधामध्ये किती टक्के पाणी असतं? दुधामध्ये म्हणजे जे काही दुधाचं मेन घटक आहे ते कमी असतं. ते असतं 13 ते 14, 15% असतं, परंतु 85 ते 88% त्याच्यामध्ये पाणी असतं दुधामध्ये. लक्षात ठेवा. ओके. आणि दुधाला आपण पूर्णान्न असंही म्हणतो आपण. पूर्णान्न असंही म्हणतो पण दुधाला. लक्षात ठेवा. जो जागतिक दुग्ध दिवस कधी असतो? जागतिक दुग्ध दिन कधी असतो? हा असतो 1 जूनला. 1 जूनला जागतिक दूध दिवस असतो. आणि जो 26 नोव्हेंबरवाला दिवस आहे त्याला त्या दिवशी आपण राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा करतो आपण. डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हणतो आपण मिल्क मॅन ऑफ इंडिया. ठीक आहे, मिल्क मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतो आपण? हे व्यक्ती आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन. आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं एक पुस्तक पण आहे. ओके, माझंही एक स्वप्न होतं नावाचं. डॉक्टर वर्गीस कुरियन, ज्यांना धवल क्रांती जनक असे म्हणतो आपण. जी क्रांती आहे एक धवल क्रांती म्हणतो आपण. धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती, दुधाचा महापूर योजना जी 1970 मध्ये आली होती ना, तर ते दूध उत्पादना संबंधित आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे. आनंद या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये. आणि नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट NDRI आहे कर्नाल या ठिकाणी, जो की हरियाणामध्ये येतं. हे दूध म्हटलं की कमीत कमी एवढे पॉईंट तुम्हाला आठवायला पाहिजे. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे. सरदार ही कोणत्या पिकाची जात आहे? सरदार ही कोणत्या पिकाची जात असेल? ही पेरू आहे. पर्याय क्रमांक 4 पेरू आहे. लक्षात ठेवा. आणि जो भगवा गणेश आहे तो डाळिंबाचा जात आहे. भगवा गणेश ही आहे डाळिंब. भगवा गणेश लक्षात ठेवा डाळिंब आहे. आणि आंब्याचे काही जाती नाही, भरपूर आहेत. ठीक आहे, आंब्या जाती भरपूर आहेत. एक आहे चौसा आंबा आहे, लंगडा आंबा आहे, त्यानंतर आपलं केशर आंबा आहे, हापूस आंबा आहे. हे सगळे काय येतं? हे सगळे आंबे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी भरपूर पण असतील, पण कमीत कमी एवढं तरी लक्षात ठेवायचं आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न आहे. भारतात एक संस्था आहे ICRISAT नावाची. ही संस्था कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. ही संस्था ठीक आहे, कृषी या क्षेत्राशी संबंधित आहे. ICRISAT नावाची संस्था ही आता हैदराबादमध्ये. पर्याय क्रमांक 3 हैदराबादमध्ये येतं. लक्षात ठेवा. ICRISAT नावाची संस्था हैदराबाद आहे. स्वतः मुशी या नदीचे काठे आहे. आणि हैदराबादला 4 मिनार देखील आहे. ओके, 4 मिनार आहे. फलकनुमा पॅलेस आहे हैदराबादला. फलकनुमा पॅलेस आहे हैदराबादचा तो फलकनुमा पॅलेस. त्यानंतर त्या ठिकाणी ओके किल्ला पण आहे. गोळकोंडाचा किल्ला पण आहे, हैदराबादलाच आहे गोळकोंडाचा किल्ला. त्यानंतर रामोजी फिल्म सिटी आहे या ठिकाणी. रामोजी फिल्म सिटी याच ठिकाणी आहे. रामोजी फिल्म सिटी आहे हैदराबादला. भरपूर काय बघण्यासारखं. हा मात्र एक संस्था हैदराबादला
ठीक आहे. एक संस्था हैदराबादला, ती संस्था आहे इरडई, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, ही पॉईंट महत्त्वाचा आहे. इरडई जे विमा VC कंट्रोल करणारी एक संस्था आहे ना, त्याची स्थापना झाली होती 1999चा ऍक्ट आहे आणि स्थापना आहे 2000ची. हां, ही जी काही संस्था ना, इरडई नावाची संस्था, हे लक्षात ठेवा आता, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, विमा क्षेत्राची संबंधित संस्था आहे आणि हैदराबादमध्ये येते. हैदराबादमध्ये केंद्रीय किंवा राष्ट्रीय ज्वारी संशोधन संस्था पण हैदराबादलाच आहे. ज्वारी संशोधन संस्था 1908 आणि हे इरडई, हैदराबाद. चलो, पुढचा प्रश्न. लाईक करा व्हिडिओला. चला पटकन एकदा. व्हिडिओ नक्कीच आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यातील कोणतेही व्हिडिओ अनुभव स्टडीच्या चॅनलवरील पाहता येतील. महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण हे लागू केले आहे? सोपं क्वेश्चन टाकलं एक मध्येच. ठीक आहे, महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे? तर ते आहे 35 नाही 50% आरक्षण. ओके, 50% आरक्षण आहे. लक्षात ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बरं का, हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण आहे. मात्र हे लोकसभेमध्ये नाही. लोकसभेमध्ये 33% आरक्षण आहे. ज्यासाठी आपण एक बिल पण आणलं होतं बघा. कुठलं? नारी शक्ती वंदन अधिनियम. नारी शक्ती वंदन जो अधिनियम आणलं होतं ना, 128वी घटना दुरुस्ती नाही विधेयक, 128वी घटना दुरुस्ती विधेयक मांडून आपण एक घटना दुरुस्ती केली होती. नारी शक्ती वंदन अधिनियम 33% आरक्षण दिलं होतं आपण लोकसभा आणि विधानसभेमध्ये. बाकी 50% आरक्षण ना ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ना SC आणि ST वाल्यांना आरक्षण मिळतं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. लक्षात ठेवा, जी लोकसंख्या ना, लोकसंख्या याच्या प्रमाणात, म्हणजे त्या ठिकाणी राहणारे जेवढी पण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणावर ठरतं की त्यांना किती टक्के आरक्षण द्यायला पाहिजे म्हणून. त्यानंतर पुढचा प्रश्न. दिनबंधू नावाचे एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? थोडक्यात, दिनबंधू या वृत्तपत्र संपादक कोण होते? तर ते आहेत कृष्णराव भालेकर. पर्याय क्रमांक 2, कृष्णराव भालेकर. लक्षात ठेवा, दिनबंधू हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं आणि याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सपोर्ट देखील केलं होतं. भाऊ महाजन यांचं कुठलं पुस्तक आहे, यांचं कुठलं वर्तमानपत्र आहे का? ओके, आहे ना, एक प्रभाकर नावाचं. ठीक आहे, प्रभाकर नावाचे एक वर्तमानपत्र आहे, ते भाऊ महाजन यांचंच आहे. आणि ह्या वर्तमानपत्रामध्ये लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी यांनी काय लिहिले आहेत का? यस, शतपत्रे. 108 शतपत्रे गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर याच्यामधून लिहिलं आहे. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. डॅश गरिबी ही गरिबी समावेशक संकल्पना आहे. डॅश गरिबी ही समावेशक संकल्पना आहे. दॅट क्वेश्चन जसं तसं लक्षात ठेवा. या निरपेक्ष गरिबी दोन असतात, एक सापेक्ष आणि दुसरं निरपेक्ष आहे, ज्याला आपण BPL म्हणतो, आपण बिलो पॉवर्टी लाईन. गरिबी लक्षात ठेवा, सर्वात पहिल्यांदा जे गरिबी किंवा दारिद्र्य, गरिबी थोडक्यात मोजलं किंवा दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकसंख्या आहे त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. दादाभाई नौरोजी यांनी सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं होतं. गरिबी लक्षात ठेवा. आणि गरिबी मोजण्यासाठी किंवा दारिद्र्य रेषा थोडक्यात मोजण्यासाठी भारत सरकारने काही समिती पण नेमल्या आहेत. ठीक आहे, ती समिती आहे, एक आहे रंगराजन कमिटी. लक्षात ठेवा, रंगराजन समिती आहे. त्यानंतर आहे तेंडुलकर समिती आहे. त्यानंतर लकडावाला समिती आहे. तर असे बरेचसे समिती आहेत. लक्षात ठेवा, जे दारिद्र्य रेषा मोजण्यासाठीच्या समित्या आहेत, जे शहरी भागामध्ये वेगळं राहतं आणि ग्रामीण भागामध्ये वेगळं राहतं त्यांचं प्रमाण. चला, त्यानंतर अग्निबाणाचे प्रक्षेपण कोणत्या गतिविषयक नियमाचे उदाहरण आहे? अग्निबाण सगळ्यांना माहिती असतील. अग्निबाण, ठीक आहे ना, हे अग्निबाण असेल म्हणा, हे अशा पद्धतीचं. ठीक आहे ना, असं काहीतरी ते पार्ट असतात, त्याचे असे पार्ट असतात. आणि मेन जो कंटेंट असतो तो या ठिकाणी असतो. ठीक आहे, कॅमेरा वगैरे जे आपल्याला पाहिजे ते या ठिकाणी असतं इथं. आणि इथं ना जेव्हा हे अग्निबाण प्रक्षेपित होतं त्यावेळेस त्याला खाली ना इथून त्याला जाळ लागते है ना, मग ते अग्निबाण वर उडत जातो. मग हे जे आहे ना, हे बघा, जेवढं पण आता वर उडण्यासाठी जेवढं ताकद लागले तेवढी ताकद ही वापस पण खाली पण लावलेली आहे, बरोबर का? मग हे गतिविषयक तिसरे नियम आहे. पर्याय क्रमांक 3. न्यूटनच्या गतिविषयक हे तिसऱ्या नियमाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ज्याला आपण क्रियाबल व प्रतिक्रिया बल म्हणतो. आपण क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल असं म्हणतो आपण याला, या अग्निबाणाच्या प्रक्षेपणला. बाकी हे जे काही गतिविषयक नियम आहेत ते कोणी मांडले होते? हे मांडले होते न्यूटननी.
न्यूटन यांनी गतिविषयक 3 नियम मांडले होते आणि न्यूटन हा यूकेचा आहे ऍक्च्युली, ठीक आहे ना, इंग्लंडचा आहे न्यूटन, लक्षात ठेवा, ज्याने गतिविषयक नियम मांडलेले आहेत. पहिले नियम, दुसरे नियम, तिसरे नियम. पहिले नियम कुठला असेल? न्यूटनचा जडत्व आहे, जडत्व आहे. आणि संवेगाचा जो काही नियम आहे तो आहे दुसरा. चला त्यानंतर लक्षद्वीप जे आपलं अरबी समुद्रामध्ये येतं. लक्षद्वीप पहिला पॉईंट हाच आहे की अरबी समुद्रामध्ये, लक्षात ठेवा, ज्या वर्षी एमपीएससी क्वेश्चन विचारला होता ह्याच्यावरती, ठीक आहे ना, अरबी समुद्रामध्ये आहे म्हणून लक्षद्वीप. तर याच्यामध्ये कोणता नृत्य साजरा केला जातो? लक्षद्वीपमध्ये कोणता नृत्य सादर केला जातो? तर तो आहे परीच्या कल्ली, पर्याय क्रमांक 1. परीच्या कल्ली, लक्षात ठेवा, IMP आहे, लोकनृत्य हे परीच्या कल्ली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ठीक आहे. त्यानंतर गंभीरा जो आहे ना, गंभीरा हा जो लोकनृत्य आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला होता? हा तो पश्चिम बंगालमध्ये, ठीक आहे. गंभीरा आहे पश्चिम बंगालमध्ये. त्यानंतर लक्षद्वीपमध्ये आहे परीच्या कल्ली. थिलाना आहे तामिळनाडू राज्यामध्ये, ठीक आहे. तामिळनाडू या राज्यामध्ये कुठला असेल? थिलाना आहे. आणि एक आहे चिराव नावाचं, ओके, चिराव आहे. आणि याच्यासोबत आणखी एक आहे खांतुम नावाचं, ओके. चिराव आणि खांतुम हे दोन येतात मेघालयमध्ये, सॉरी मिझोराममध्ये येतात. मिझोराममध्ये येतात ते चिराव आणि खांतुम, हे त्याला ऑप्शन पैकी. आणि मी जर तुम्हाला क्वेश्चन असं विचारलं जनरलमध्ये की रौफ कुठं साजरा केला होतो? रौफ सांगा, रौफ कुठं आहे? त्यानंतर आहे सरहुल कुठं आहे? सरहुल, सरहुल हा कुठे साजरा केला होतो? त्यानंतर कजरी कुठं आहे? कजरी आहे. त्यानंतर वांगला आहे, वांगला हे कोणत्या राज्यामध्ये साजरा केलं होतं? पटापट सांगा. यक्षगान आहे, खूप फेमस आहे यक्षगान. हे लोकनृत्य आहे बघा का, हे काय शास्त्रीय नृत्य नाहीत. हा. त्यानंतर पांडवानी, पांडवानी कोणत्या ठिकाणी साजरा केला होतो? भांगडा आहे, भांगडा जिथं आहे. तर आणखी सोपं करतो हा क्वेश्चन तुम्हाला. गिद्दा पण आहे, गिद्दा डायरेक्ट तुम्हाला म्हणजे तुम्हाला येणार नाही, मग भांगडा आला की तुम्हाला येणार ते, ठीक आहे ना, भांगडा. त्यानंतर बिहू जो फेमस आहे, बिहू. चला एवढं आन्सर आपण चेक करू. रौफ हे तर जम्मू आणि काश्मीरमध्ये रौफ आहे. सरहुल आणि कर्मा असे दोन आहेत. सरहुल आणि कर्मा हे कुठे येतात? हे येतात, दोन्ही पण येतात. सरहुल आणि कर्मा आपल्या बिहारमध्ये येतात आणि झारखंडमध्ये येतात. बिहार आणि झारखंड करा, झारखंड. कजरी उत्तर प्रदेशमध्ये आहे. वांगला आणि लाहो असे दोन आहेत मेघालयमध्ये, मेघालयमध्ये येतात दोन. यक्षगान कर्नाटकमध्ये फेमस आहे, यक्षगान कर्नाटक राज्यामध्ये यक्षगान आहे. पांडवानी आहे छत्तीसगड राज्यामध्ये, छत्तीसगडमध्ये पण आहे. आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये पण साजरा केला जातो, MP आणि छत्तीसगड. पांडवानी. भांगडा गिद्दा पंजाबमध्ये येतात, पंजाबमध्ये आहेत. आणि बिहू आसाममध्ये आहे, आसाममध्ये आहे, ओके. चला आवाज तुमच्यापर्यंत माझं व्यवस्थित पोहोचत असेल, थोडंसं अक्षर लिहिण्यामध्ये असं तसं होत राहतील. चला हे रिव्हिजन आहे आणि लेक्चर आपण काय मध्ये टाइमपास बिलकुल करत नाही. अर्धा तास लेक्चर असतो आणि फटकन आपण सांगून मोकळं होत असतो, ओके. नाही तर तुम्हाला आला का गेला का चला कसा आहे काय आहे का हे भानगड नाही, ओके. चल तुम्हाला ना मी काल एक क्वेश्चन विचारलं होतं. कुठला असेल क्वेश्चन? तो हा होता की भारतात सध्या केंद्रीय कायदा मंत्री कोण आहेत? आणि बऱ्याच जणांना आन्सर हे करेक्ट दिलेले आहेत. त्या सर्वांचं अभिनंदन, कमेंटमध्ये उत्तर तुम्ही दिल्याबद्दल. आणि याचा आन्सर करेक्ट होतं अर्जुनराम मेघवाल, पर्याय क्रमांक 4. अर्जुनराम मेघवाल, लक्षात ठेवा, IMP आहे. किती ऊर्जा मंत्री येतं मनोहरलाल खट्टर. राजीव रंजन सिंग हे केंद्रीय पशुपालन जे मंत्र्याचे मंत्री येतं ते राजीव रंजन सिंग. आणि अमित शहा केंद्रीय गृहमंत्री. जे आणखीन एक्स्ट्रा जे तुम्हाला पाहिजे असतील मंत्रिमंडळ, तर तुम्ही आपल्या लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे एक लेक्चर, तुम्ही बघून घ्या, मी कव्हर केलं आहे. नसेल तर तुम्ही एकदा सर्च करून घ्या. पण मंत्रिमंडळ जाताना पेपरला एकदा लक्षात ठेवून जावाच तुम्ही. आणि आजच्यासाठी तुमचा खास क्वेश्चन तुमच्या समोर आहे, ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तुमच्या कमेंटची वाट बघतोय. नेहरू तारांगण खालीपैकी कोणत्या शहरात आहे? नेहरू तारांगण ही संस्था कोणत्या शहरात आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई आणि पुणे. तुम्हाला मुंबईसाठी हे क्वेश्चन 100% येऊ शकतं, मुंबई आणि पुण्यासाठी येऊ शकतं, कारण पुण्याचं पण पुणे ग्रामीणचं पण पेपर अजून बाकी आहे, ठीक आहे ना. पुणे कारागृहच काय ते पेपर बाकी नाही आहे कुठलं तरी. चलो असू द्या. नेहरू तारांगण कोणत्या ठिकाणी? एकदम भारी आहे. आज दिवसभर मी इथंच होतो नेहरू तारांगणलाच, आणि उद्या पण दिवसभर मी इथंच राहणार आहे नेहरू तारांगणला. त्याला नेहरू प्लॅनेटोरियम असं म्हणतो आपण. चला सांगा कुठे? चला 2 दिवस माझे ट्रेनिंग इथंच लागलेले नेहरू तारांगणला. असो, हिंट दिली तुम्हाला ते फक्त आता. चला, आणि ज्या मुलांनी आपला जो काही बॅच आहेत, नवीन बॅच जी 3 नंबरची बॅच संपली आता, थोडक्यात ह्या महिन्यामध्ये संपून जाईल. म्हणजे 1 जानेवारीपासून नवीन बॅच सुरू होणार आहे.
ठीक आहे. मग ती जी के, मराठी, गणित, बुद्धिमत्ता ह्या 4 विषयांसाठी राहील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही लेक्चर राहणार आहे. ठीक आहे. 799 ही बॅच आहे. ह्याच्यापेक्षा जास्त फी तुम्हाला मी वाढवणार नाही. हां, जर तुम्ही 1 तारखेला घेतलात ना, परत तुम्हाला ह्याच्यामध्ये 50% सूट आहे. बघा मग कधी घेता ते. ठीक आहे ना. 25ची तयारी अगदी बेसिक पासून जर तुम्हाला करायचं असेल तर ही बॅच मस्ट आहे. जे 3 नंबरची बॅच जे घेतलेली मुलं आहेत ना, त्यांना विचारून घ्या ही बॅच आपली कशी राहते. आणि तुम्ही जर पुस्तक घेतलं नसाल तर एकदा पुस्तक जरूर एकदा चेक करा. पुस्तक नाही तुम्हाला भेटून जाईल. आणि हे अनुभव स्टडीचं राजगुरू नावाचं पुस्तक आहे. जी के खरंच या ठिकाणी तुम्हाला शोध आहे. जी केला ज्या मुलांना मार्क कमी पडतात, लक्षात ठेवा हे पुस्तक तुम्ही पेपर झाल्यानंतर घ्यायचं नाही. हां, आता घ्यायचं आहे. आणि परत असं म्हणायचं नाही की मला सर पुस्तक उशिरा कळालं, माहिती नव्हतं वगैरे वगैरे. नंतरच्या गोष्टी कारण लाखो असतील, परंतु उपाय सध्या एकच आहे, तो म्हणजे अनुभव स्टडी राजगुरू पुस्तक, जो तुम्हाला जीके साठी परफेक्ट बनवतं. जीके साठी म्हणतो मी. चलो, डेमो बघून घ्या अगोदर. पुस्तकाचं आवडलं तर नक्कीच घ्या, नसेल तर काय हरकत नाही. डेमो बघण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करू शकता, संपर्क साधू शकता आणि दुकानात जाऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता. आणि जो काही ऑफलाईन बॅच आहे, जो तुम्हाला मी बॅच सांगितलं 799 वाली, या बॅचला तुम्ही ऑफलाईन येऊन बसणार असेल तर 12,000 रुपये फी आहे. तेच सर्व विषय बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळं शिकवलं जातं. सर्व विषय आहेत. आणि जी केला मी स्वतः तुम्हाला आहे. ठीक आहे. आणि जी के कसा आहे हे तुम्हाला अधिक सांगायला नको आहे आता. त्यामुळे तुम्ही लेक्चर बघत आलेले आहात आतापर्यंत. आणि जी केला मी तुम्हाला रोज लेक्चर ह्या बॅचमध्ये घेणार आहे. ओके, चला थांबूयात आपण. आणि डेली करंट अफेअर्स बॅच आहे, याची पण लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, ते चेक करा. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. नक्कीच लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. ओके, चलो थांबतोय तर. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.